की मराठी राज्य लयाला गेलं, इंग्रजी राज्य आलं आणि इंग्रजी राज्याने जे ते होते त्यांनी जाणीवपूर्वक राजकीय गुलामी, आर्थिक गुलामी आणि त्यापेक्षा सांस्कृतिक गुलामी या देशामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हेही सांगितलं की इतिहास हे एक शास्त्र आहे, ते पुराव्यावर आधारलेलं असतं, साधनांवर आधारलेलं असतं. मराठ्यांचा इतिहास लिहिण्याचा शास्त्रोक्त पद्धतीने पहिला प्रयत्न ग्रँट या इतिहासकाराने केला आणि भारताचा इतिहास एल्फिस्टनने लिहिला. इतिहास शास्त्रोक्त पद्धतीने लिहिला, परंतु त्यामागचं ध्येय मात्र वेगळं होतं की त्यामध्ये की इंग्रजी राज्य इथं येणं, इथला समाज, इथली संस्कृती आणि इथल्या राष्ट्रासाठी अत्यंत आवश्यक होतं. एक प्रकारे या देशासाठी इंग्रजी राज्य येणं हे वरदान आहे, अशा पद्धतीची एक वैचारिक मांडणी त्यातून झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचा परिणाम पहिल्या काही दशकातल्या पिढ्या त्या विचाराने एवढ्या भारावलेल्या होत्या की आपली प्राचीन संस्कृती, इथला समाज हा खरं तर टाकाऊ होता आणि आम्हाला एका नव्या संस्कृतीची निर्मिती करायची असा ध्येयवाद त्यांच्यासमोर उभा केला होता. आणि यातून समाजामध्ये वेगवेगळे प्रवाह निर्माण होत होते. त्या गोष्टीला पहिला धक्का 1857 मध्ये बसला. एक राष्ट्रव्यापी उठाव झाला, तो यशस्वी झाला. त्याची कारण मीमांसा अनेक आहे, परंतु त्यातून मात्र भारतातल्या अनेक युवकांना स्वातंत्र्याची प्रेरणा मिळाली. ही प्रेरणा प्रामुख्याने इतिहासातूनच मिळालेली होती. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षांपूर्वी या देशात प्रस्थापित असलेल्या अन्यायी, अत्याचारी, धर्मांध, परकीय सत्तांशी संघर्ष करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि त्याचबरोबर त्या स्वराज्याला सुराज्य केले. शिवाजी महाराजांपासून प्रेरणा घेतलेल्या मराठ्यांनी औरंगजेबाच्या त्या बलाढ्य आक्रमणाशी 27 वर्ष संघर्ष केला आणि स्वतःच्या स्वातंत्र्याचं रक्षण केलं. 20 फेब्रुवारी 1707 ही हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना ठरली आणि औरंगजेबाचं नगरजवळ भिंगार येथे निधन झालं. आणि त्यानंतर 18व्या शतकामध्ये मराठ्यांनी अटकपासून कटकपर्यंत साम्राज्य निर्माण केलं. एक प्रकारे शिवरायांचं स्वप्न साकार झालं असे तू हिमाचल, म्हणजे हिमालयाच्या शिखरापासून कन्याकुमारीच्या म्हणजे सागराच्या तीरापर्यंत एक भारतीयांचं स्वकीयांचं आदर्श राज्य निर्माण कर. आणि अशा पद्धतीने 1757 मध्ये मराठी अटकपर्यंत जाऊन मध्ये पराभव झाला. पुन्हा मराठी 10 वर्षांनी उभे राहिले आणि 10 फेब्रुवारी 1771 मराठ्यांनी पुन्हा दिल्ली जिंकली आणि एक प्रकारे महादजी शिंदे, तुकोजी होळकर, अहिल्याबाई, माधवराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी पुन्हा दिल्लीवर आणि देशावर आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि याचा परिणाम जो 19व्या शतकातला संघर्ष त्याच्या खरं तर 18व्या शतकाच्या शेवटी सुरू झाला होता, इंग्रज मराठा युद्ध. आपल्याला आश्चर्य वाटेल, 1803 मध्ये जनरल लेकच्या नेतृत्वाखाली
ज्यावेळेस इंग्रजांनी दिल्ली जिंकण्यासाठी आक्रमण केलं त्यावेळेस दिल्लीच्या रक्षणासाठी फक्त मराठेच तिथं लढत राहिले आणि म्हणूनच 7 सप्टेंबर 1803 या दिवशी इंग्रजांचा विजय झाला आणि दिल्ली इंग्रजांच्या ताब्यात गेली. हा विजयाचा इतिहास जनरल लेख लिहून ठेवतो आणि त्या इतिहासात लिहिताना सांगतो की दिल्ली आम्ही मुघलांशी लढून नाही तर मराठ्यांशी लढून जिंकलेली आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे 1818 साली आपल्या पुण्यामध्ये मराठी राज्याची अखेर झाली. हा सगळा इतिहास आहे. परंतु या प्राचीन इतिहासाचं शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास व्हावा आणि आपला जसा इतिहास बघा, जसा आपल्या पूर्वजांचा गौरवशाली इतिहास असतो की ज्याच्यातून आपल्याला प्रेरणा मिळते, तसंच आपल्या पूर्वजांच्या चुकांचाही इतिहास अभ्यासावा लागतो. कारण की आपल्या पूर्वजांकडून झालेल्या चुका, त्याचे जे परिणाम झाले हे जोपर्यंत आपण अभ्यासत नाही तोपर्यंत आपण वर्तमान काळात तशा चुका पुन्हा करत नाही. आणि म्हणूनच इतिहासातून आपल्याला अनेक प्रकारचे धडे घ्यावे लागतात. जसे गौरवशाली इतिहासाचे धडे तसे आपल्या पूर्वजांच्या चुकांचेही धडे आपल्याला आत्मसात करावे लागतात. हा सगळा इतिहासाची ही पार्श्वभूमी आहे की जी ह्या भारत इतिहास संशोधक मंडळाच्या स्थापनेची गोष्ट आहे. आता इथं काय घडलं मी सांगितलं त्यांनी की इतिहासाचार्य राजवाडे आणि त्यांचे सहकारी यांनी या उदात्त ध्येयाने या संस्थेची स्थापना केली आणि गेली 113 वर्ष हे कार्य अखंडतेने चालू आहे. आपल्याला अनेक त्यांची नावं घ्यायची ही वेळ नाही, परंतु असे शेकडो इतिहास संशोधक झाले की ज्यांनी यासाठी अविरत धडपड केलेली आहे. देशभर त्यांनी प्रवास केला. अनेक घराण्यांच्या दप्तरखान्यात खितपत पडलेले हे कागद इतिहासाचे इथं जमा केले. मंडळाच्या संग्रहामध्ये 25 लाख मोडी आणि पर्शियन कागदपत्र आहे, फारसी कागद, ताम्रपट आहे, नाणी आहे, शस्त्र आहेत आणि मूर्त्या विरगळ आहेत. 52,000 पुस्तकं आहेत. 42,000 हस्तलिखित पोथ्या आहेत. एवढी मोठी ग्रंथ संपदा. भारतामध्ये पहिल्या 10 संस्थांमध्ये इतिहास संशोधक मंडळाचा समावेश होतो की ज्यांच्या संग्रहामध्ये 42,000 हस्तलिखित पोथ्या आहेत. रामायण, महाभारत, उपनिषद, वेद अशा प्रकारचे सर्व प्रकारचं साहित्य आयुर्वेदापासून संगीत शास्त्रापर्यंत इथं ग्रंथ संपदा आहे. आणि छापील ग्रंथ साधारण 50,000च्या वरती 52,000 ग्रंथ आहेत. शिवाजी महाराजांच्या हयातीत ज्यांचा शिवाजी महाराजांच्यावर लेख असलेला असं ग्रंथ की जो 1687 साली इंग्लंडमध्ये प्रसिद्ध झाला, प्रकाशित झाला, तो ग्रंथ आपल्या संग्रहामध्ये. 1707 मध्ये पर्शियन डिक्शनरी की ज्याच्यामध्ये तुम्हाला पर्शियन, अरेबिक, इंग्रजी अशी डिक्शनरी आपल्याकडे आहे. आणि अशा पद्धतीने जिजाबाईंचं एकमेव आजपर्यंत सापडलेलं चित्र आहे. सर्व छत्रपती, पेशवे, प्रतिनिधी, सेनापती, शिंदे, होळकर, गायकवाड, पवार असे सर्व सरदार आणि महाराष्ट्र नव्हे जिथे जिथे मराठी राज्य गेलं ती हिमादशाही, भरूचशाही अशा या सर्व शाह्यांचे आज त्या सुलतानांची फरमानं, अस्सल फरमानं इथं आहे. आपल्याला बघायला मिळेल फारुकी शाहीचं फरमान हे अत्यंत दुर्मिळ आहे. ते देखील तिथं दर्गे आणि मशिदींची स्थापना झाली. त्या नारायणेश्वर, पुण्येश्वर मंदिराचे अवशेष इथं आणले गेले. तेही त्याचा शोध घेण्याचा आणि इथं आणून ठेवण्याचं वर्षांपूर्वीचे त्यावेळच्या त्या समाजाने, त्यावेळच्या लोकांचं, त्या मानवी वसाहतीचे अवशेष इथं आहे.
कराडमध्ये भारत इतिहास संशोधक मंडळाच्या माध्यमातून उत्खनन झालं, जसं हडप्पा आणि मोहनजोदडो झालं. असं आपल्याला इथं शस्त्र पाहायला मिळतात, नाणी पाहायला मिळते. इथं आपल्याला शस्त्र आहे, अत्यंत दुर्मिळ शस्त्र इथं पाहायला मिळतात. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की छत्रपती शिवाजी महाराजांची अगदी अगदी अल्पाशे अस्थी मंडळात आहे यावेळेस. कारण की रायगड स्मारक मंडळ, राजगड स्मारक मंडळ, जी जी काही स्मारक निर्माण झाली मंडळ, म्हणजे संभाजी महाराज स्मारक मंडळ, राजाराम महाराज स्मारक मंडळ, शिवाजी रायगड स्मारक मंडळ, राजगड स्मारक मंडळ, या सर्व स्मारक मंडळांची स्थापना भारत इतिहास संशोधक मंडळात झालेली आहे. आणि इथल्याच संशोधकांनी ते कार्य केलेलं आहे. रायगडावर तर शिवाजी महाराजांचं स्मारक उभं करण्याचं कार्य मंडळाच्याच संशोधकांनी अभ्यासकांनी केलेलं आहे. एवढंच नव्हे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे जे काही सगळं कार्य आहे, इंडियन हिस्ट्री काँग्रेस की गेले 1935 साली इंडियन हिस्ट्री काँग्रेसची स्थापना याच मंडळामध्ये इतिहास संशोधकांनी स्थापन केलेली आहे. दुर्दैवाने ती लवकरच आपल्या साम्यवाद्यांनी ताब्यात घेऊन जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी आणि अलीगड विद्यापीठाच्या अभ्यासकांच्या ताब्यात गेलेले. हे मोठी शोकांतिका आहे, कारण की राजसत्तेचा झालेला तो परिणाम आहे. परंतु इंडियन हिस्ट्री काँग्रेस ही भारत इतिहास संशोधक, महाराष्ट्र इतिहास परिषद, भारत इतिहास, नानकशास्त्र इतिहास परिषद ही देखील भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये स्थापन झाली. अशा शेकडो संस्थांची स्थापना झाली आणि आजवर लाखो कागदपत्र इतिहास. राजवाड्यांनी काय बोलावं लक्षात ठेवा. राजवाडे म्हटले एवढ्या बायका नाचवताय, एक बाई नाचवू नका, तुमच्या पूर्वजांचा गौरवशाली इतिहास छापून होईल. लक्षात ठेवा, ही शोकांतिका आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर वासुदेव शास्त्री खरे आपण जमवलेले कागदपत्र अपार कष्टाने नकला करायच्या, त्या छापून घेण्यासाठी इतिहासाचं पुस्तक कोणीच विकत घ्यायला तयार नाही. म्हणून एक नाटक लिहायचं आणि त्याच्यातून एक पुस्तक, कारण नाटकासाठी लोकांची आवड होती, एक नाटक लिहिलं की त्याच्यातून जमलेल्या पैशातून एक इतिहासाचं पुस्तक प्रसिद्ध करणं, अशा पद्धतीने संशोधकांनी हे कार्य केलेलं आहे. आणि आपण त्याचा आता मागोवा घेऊ, त्या कार्याला आपण नतमस्तक होऊ. आणि आता मी तुम्हाला इथले कागदपत्र सांगतो, म्हणजे मी माहिती सांगतो, तुम्हाला बघता येईल. आता इथं बघा, हे पहिलं इथं आहे. हॅलो, आता इथं ते जरा इकडं फिरवता येईल, हे काढून द्या, त्याचा इको होतो. हा, आता इथं बऱ्हाणपूरची जी फारुकी शाही आहे त्याचं फरमान इथं पाहायला मिळेल. आणि इथं निजामशाही फरमान इथे आहेत बघा, हे एक निजामशाही. आणि तुकाराम महाराज जगद्गुरु, त्यांचे गुरु बाबा केशव चैतन्य ओतूरचे, की तुकाराम महाराजांनी त्यांच्याकडून दीक्षा घेतली असं त्यांनीच आपलं गुरुस्थानी सांगितलेलं आहे. त्यांच्या शहाजी राजांच्यामुळे त्यांच्या समाधीला दिलेलं इनामाचं निजामशाहीतून पत्र, कारण की निजामशाहीचे कारभारीत मुळात शहाजी राजे होते, त्यामुळे तुकाराम महाराजांच्या गुरूंच्या समाधीला दिलेलं इनामाची निजामशाही फरमान इथं आहे. त्याचबरोबर हे बोलायचं नाही. आता इथं शिवाजी महाराज ज्या गोळकोंड्याच्या कुतुबशाह तानाशहाला भेटायला गेले, त्या कुतुबशहाचं मूळ फरमान इथं तुम्हाला बघेल. या कोपऱ्यामध्ये उजव्या हाताला गोळकोंड्याचा कुतुबशाह तानाशहा शिवाजी महाराज ज्याच्या भेटीला गेले होते, हे तुम्हाला बाहेर काढेल, हे कुतुबशहांचं फरमान आहे. ही निजामशाहीची आहे आणि हे फारुकीशाही आहे. आता इथं आदिलशाही फरमान, तुम्हाला आश्चर्य वाटेल. आपल्या मंडळाचं वैभव कशात, तर आपल्या मंडळाच्या संग्रहामध्ये भारत सरकारच्या सेंट्रल आर्किओलॉजी पेक्षा, म्हणजे त्यांच्या राज्य म्हणजे मुख्य ह्याच्या
पेक्षा जास्त आदिलशाही फरमान सगळ्यात जास्त आपल्याकडे आहे. म्हणजे कुणी असं आपल्यावर आक्षेप घेऊ शकणार नाही, आरोप करू शकत नाही की तुम्ही फक्त मराठ्यांचा इतिहास बघता. तर आपल्याकडं सगळ्यात जास्त निजामशाही फरमान आहेत आणि ही सगळी निजामशाही फरमान आहेत. आणि आता बघा, हे शहाजहान बादशाहचं फरमान आहे. हा कागद बघा. आता बघा या शाह्यांचे फरमान यातला फरक, कारण की भारतातली सगळ्यात बलाढ्य सत्ता म्हणजे दिल्लीची बादशाहची सत्ता. आणि बादशाह या 5 शाह्यांना ते जरी स्वतःला बादशाह म्हणून घेत असलं तरी दिल्लीचा मुघल बादशाह यांना खान म्हणत होता. मुघल बादशाहांच्या फरमानामध्ये आदिल खान, निजाम खान त्याला शाह म्हणत नव्हता. आणि माझ्या सांगतो की हे फरमान आज आपल्या समोर आहे. आपण किती सहजतेने त्या फरमानाकडे बघतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल या फरमानांची महती, की जर का दिल्लीच्या बादशहाचं फरमान विजापूरच्या आदिलशहाला आलं तर त्याचं स्वागत कसं करायचं याचं एक निश्चित ठरलेलं होतं की विजापूर पासून 4 कोसावर या फरमान कशातून यायचं तर उंटावरून यायचं. उंटावर सोन्याच्या पेटीमध्ये फरमान यायचं बादशाहचं. त्या उंटावर कोणी बसत नव्हतं, ते बादशाहचा प्रतिनिधी म्हणून तो उंट असायचा. आणि सोन्याच्या पेटीमध्ये बादशाहचं आदिलशहाला आलेलं फरमान. आणि त्या फरमानाच्या स्वागतासाठी आदिलशहाला, कुठलाही शाह सरदार असो राजा असो, त्याला त्या फरमानाच्या स्वागतासाठी एक विहीर करावी लागायची. त्याला फरमान बावडी म्हणायची. आणि त्या फरमान बावडीपाशी तो उंट यायचा. मग बादशाह म्हणजे आदिलशाह अनवाणी पायाने, पायात चप्पल घालायची नाही, आणि तो त्या फरमानाच्या स्वागताला जायचा. त्या बावडीतलं पाणी काढायचं, त्या उंटाला पाजायचं, त्या उंटाला धुवायचं, त्याच्या पायावर टाकायची. एक प्रकारे त्याला बादशाह समजून उंटाला मुजरा करायचा. आणि त्यानंतर ते फरमान डोक्यावर घ्यायचं आणि चालत यायचं. एवढी त्या फरमानाची ताकद होती, किंमत होती. आणि असं फरमान आपण किती सहजतेने बघतो. आता या फरमानामध्ये केशरामध्ये कुराणातल्या आयत आहेत. इथं शिक्का असतो की बाबराने भारतामध्ये राज्याची स्थापना केली, त्या बाबराच्या पासून मी कितवा बादशाह आहे. आणि प्रत्येक बादशाहच्या राज्यारोहणाचा जुलूस त्याच्यात असतो. आणि मग मध्ये तो स्वतःचा जुलूस ज्या दिवशी झाला त्याचा शिक्का करतो. असं बादशाहचा हा शिक्का असतो. आता इथं तुम्हाला हे औरंगजेबाचं फरमान आहे, याच्यामध्ये तो शिक्का पाहायला मिळतो. हा औरंगजेबाचा शिक्का आहे. त्याच्या भोवताली त्याच्या पूर्वज बाबरापासून प्रत्येक बादशाचा शिक्का, सोन्याच्या शाईमध्ये केलेलं कुराणातल्या आयता. आणि हे औरंगजेबाचं हस्ताक्षर आहे. औरंगजेबाचं हस्ताक्षर आहे. आणि हा औरंगजेबाच्या हाताचा पंजाच्या निशाण अत्यंत महत्वाचं पत्र असेल, फरमान असेल तर आता बघा, माझ्या उंचीपेक्षा औरंगजेब साधारण 1 फूट उंच आणि जास्त होता असं समजू आपण. म्हणजे त्याची उंची ही 6 ते 6.25 फूट उंचीचा औरंगजेब होता, याच्यावरून दिसतं. आणि हा जो कामबक्ष औरंगजेब आणि त्याचा मुलगा कामबक्ष या दोघांचं जॉईंट फरमान आहे. आणि हा कामबक्ष कोण, तो औरंगजेबाला अनेक मुलं झाली, त्यातला एक मुलगा की जो त्याने आपला सगळ्यात मोठा भाऊ दारा त्याची हत्या केल्यानंतर दाराची पत्नी उदयपुरी बेगम तिच्यावर अत्याचार केले. आणि त्या अत्याचारातून औरंगजेबाला मुलगा झाला, त्याचं नाव कामबक्ष. म्हणजे आपल्या आईसारख्या 11 वर्षांनी मोठ्या असलेल्या आपल्या सख्या वहिनीवर अत्याचार केल्यानंतर, तिला जनानखान्यात टाकल्यानंतर तिच्यापासून झालेला हा मुलगा आहे. असा हा औरंगजेब. लक्षात हो.
आता इथं डाव्या बाजूला ज्यांना बघता येईल त्यांनी बघा, ह्या मूर्त्या आहेत 1200 वर्षापूर्वीच्या, 500 वर्षापासूनच्या मूर्त्या आहेत. थांबा, बोलू नका. आणि ह्या मूर्त्यांमध्ये तुम्हाला एक जाणवेल की ही अत्यंत दुर्मिळ अशा महत्वाच्या मौल्यवान मूर्त्या, परंतु त्याच्या परधर्मीयांनी केलेले आघात तुम्हाला पाहायला मिळतात. आणि आता बघा, मराठी राज्य आलं आणि त्याचा परिणाम बघा की आमचं कसं झालं. आमचा जेजुरीचा खंडोबा मराठी वेशामध्ये आहे बघा, महासाने. इथं तोफा आहेत. आता इकडं आलात तर तुम्हाला आपलं मराठ्यांचा सगळ्यात स्वाभिमानाची गोष्ट म्हणजे शककर्ते शिवाजी महाराजांची अस्सलपत्र. आपल्या संग्रहामध्ये सगळ्यात जास्त शिवाजी महाराजांची अस्सलपत्र आपल्या संग्रहात आहेत. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे, दादोजी कोंडदेव त्यांचे विश्वासू कारभारी, आणि त्याचबरोबर जिजाबाईंचं आपल्याकडं एकमेव पत्र आजपर्यंत मिळालं तेही मंडळाच्या संग्रहात आहे. छत्रपती संभाजी महाराजांची पत्र इथं छत्रपती राजाराम महाराज आणि संभाजी महाराजांचे पुत्र शाहू छत्रपती. आता या शिवाजी महाराजांचे अष्टकोनी मुद्रा असलेलं पत्र आहे. काही पत्रांवर पेशव्यांचे शिक्के आहेत, प्रतिनिधीचे शिक्के आहेत. इथं हा कर्नाटक मधला काही आपल्याकडचे असे गळ आहेत. त्याचबरोबर बाजीराव पेशव्यांचं पत्र आहे. ज्यावेळेस बाजीरावांनी 1737 ते 39 साली वसईची मोहीम केली आणि जंजिरा मोहीम, तर ह्या पोर्तुगीजांवर विजय मिळाल्यानंतर ठाण्यापासून वसईपर्यंतची भूमी मुक्त केली आणि पोर्तुगीज शरण आले आणि त्यांनी बाजीरावांशी तह केला. त्या तहाचा अस्सल हे तहाचं पत्र इथं आहे की पोर्तुगीज मराठ्यांना शरण आल्यानंतर पोर्तुगीजांशी झालेला तह, त्याचं हे अस्सल पत्र आहे. इथं नानासाहेब पेशवे, माधवराव पेशव्यांची आहे. आता इथं ताम्रपट आहेत आपल्या संग्रहामध्ये. राष्ट्रकूट, वाकाटक, शिलाहार, यादव अशा अनेक राजवंशांचे ताम्रपट आहे. आता या ताम्रपटामध्ये अनेक पत्रे असतात तांब्याचे आणि त्याच्यावर तो लिहिला जातो, कारण की त्या काळात कागद उपलब्ध नव्हता. आणि त्या प्रत्येक राजवंश आपला जो शिक्का असतो ते शिक्का ह्या कडीमध्ये असतो आणि त्या राजवंशाच्या शिक्क्याच्या कडीमध्ये हे त्याचे ताम्रपट घातलेले असतात. आपल्या पुण्याचं वैशिष्ट्य की आपला गैरसमज आहे. आपण काय समजतो की पुनवडी ते पुणे 1857 मध्ये नावी जोशी यांनी पहिल्यांदा पुण्याच्या इतिहासावर पुस्तक लिहिलं आणि त्यामध्ये त्यांनी ही कल्पना मांडली की शिवाजी महाराजांच्या आगमनाच्या पूर्वी 10-20 घरांचं पुनवडी नावाची आपली वाडी होती. परंतु कोण आहे, बोलू नका. आता बघा, आता आपण जे काही संशोधन झालंय त्या संशोधनावरून पुण्याचा इतिहास फार प्राचीन म्हणजे 2000 वर्षांपूर्वी सातवाहन काळामध्ये पुणे अस्तित्वात होतं आणि ते एक व्यापारी केंद्र होतं. युरोप, आशिया खंड यांना जोडणारी जी बंदरं होती व्यापारी कोकणातली, आणि पैठण ही सातवाहनांची राजधानी, त्या राजधानीला जोडणारे जे व्यापारी मार्ग होते ते व्यापारी मार्ग पुण्यात येत होते. आणि असं एक महत्वाचं केंद्र 2000 वर्षांपूर्वी पुणे होतं. त्याचे अवशेष कसबा पेठेमध्ये मला सापडले. मग पुढे डेक्कन कॉलेज बरोबर आम्ही रिसर्च केलं, उत्खनन केलं आणि तो अहवाल जगासमोर आलेला आहे, अधिकृत सरकारने स्वीकारलेला आहे. आणि आपल्याकडं पुण्याचा प्राचीन त्यानंतरचा इतिहास कधी इसवी सन 758 आणि इसवी सन 768 या 2 वर्षी पुण्यामध्ये राष्ट्रकूट राजा पहिला कृष्ण ज्याने वेरूळचं कैलास लेणं निर्माण केलं
त्या वेरूळचं कैलास लेणं निर्माण करणारा राष्ट्रकूट राजा पहिला कृष्ण हा पुण्याच्या प्रेमात पडला होता, कारण की त्यानेच पुण्यामध्ये पाताळेश्वर लेणी निर्माण केली होती आणि वेरूळचं कैलास लेणं निर्माण करण्याची कल्पना त्याला पाताळेश्वर समोरच्या नंदी मंडपावरून आलेली आहे. आधी कळस आणि मग पाया, मंदिर अख्ख्या पहाडाला मंदिराचा आकार देण्याची कल्पना, आधी कळस आणि मग पाया ही त्या राष्ट्रकूट राजा कृष्णाचे ताम्रपट इसवी सन 758 मध्ये सूर्यग्रहणानिमित्ताने तो इथं होता आणि आपल्या त्या संगमावर त्याने दान दिलं. कोमोदी भट्ट नावाच्या ब्राह्मणाला बोखेल नावाचं गाव त्यांनी दान दिलं आणि इसवी सन 768 मध्ये कर्नाटक देशातील ब्राह्मणांना याच राष्ट्रकूट राजाने 10 वर्षानंतर पुन्हा कुमारी ग्राम नावाचं सोलापूर रस्त्यावरचं कोरेगाव की जे आपल्या उरळी कांचनच्या परिसरात ते आणि ते दोन्हीही ताम्रपट आपल्याला एक ताम्रपट 1910 साली सापडला आणि दुसरा ताम्रपट 1924 साली सापडला. त्यावरून इसवी सन 758-68 त्या काळामध्ये पुणे हे एक महत्वाचं प्रांताचं केंद्र होतं, पुण्यक विषयक असं त्याला म्हटलं जात होतं. आपल्या मुळा नदीला मुईल नदी म्हटलं होतं आणि अशा पद्धतीचा. आणि इसवी सन 933 मध्ये शिलाहार राजा अपराजितचा पुण्याविषयीचा ताम्रपट, असे ताम्रपट आपल्या संग्रहात आहे. त्यावरून पुण्याचं प्राचीन. आता बघा इथं ताडपत्रावरच्या पोथ्या आहेत, ही 1000 वर्षापूर्वीच्या. आता बघा मंडळाच्या संग्रहामध्ये 42,000 पोथ्या आहेत, त्यापैकी फक्त एक पोथी इथं मांडलेली आहे, पांडव प्रताप चित्र. आता ही पोथी एवढी मोठी आहे, आता या पोथीत एवढी चित्र आहेत की एक पोथी आहे, अशी 42,000 पोथ्या आहेत आपल्याकडं. आणि आता डाव्या हाताला कोपऱ्यामध्ये एक पर्शियन भाषेत लिहिलेलं पुस्तक आहे. ते पुस्तक अत्यंत मौल्यवान आहे. त्याचं नाव आहे तारीखे हुसेनशाही. ज्या वेळेस या 5 शायांनी या आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, इमादशाही, फारुकीशाही हे सगळे एकत्र झाले आणि त्यांनी विजयनगरवर आक्रमण केलं आणि तिथं त्यांनी रामदेवरायाचा म्हणजे तो दिल्ली ह्याचा देवगिरीचा रामदेवराव आणि तिकडं कृष्णदेवराय आणि त्यांचा तो जो विजयनगरचा सम्राट होता त्याची हत्या केली आणि विजयनगरचं साम्राज्य समाप्त केलं. तो इतिहास म्हणजे तारीखे हुसेनशाही हा ग्रंथ पर्शियन भाषेत 1509 साली लिहिलेला आहे आणि याची किंमत आता फक्त 3 कोटी रुपये आहे. आणि इथं बघा की अनेक आपले धार्मिक ग्रंथ पर्शियन फारसी भाषेमध्ये दारा हा हिंदू धर्माचा आदर करत होता. औरंगजेबाचा मोठा भाऊ त्याने अनेक रामायण महाभारतासारखे ग्रंथ फारसी भाषेत नकळून घेतले. तसाच एक भक्तिमाला नावाचा हिंदू ग्रंथ फारसी भाषेत नकल केलेला आहे. आता इथं तुम्हाला अनेक वस्तू आहेत, गंजिफा आहेत. आपल्याला हस्तिदंतामधल्या गंजिफा म्हणजे पत्ते, आपल्याकडं पत्ते युरोपच्या अगोदर आलेले आहेत. आपल्याकडं बुद्धिबळ जगामध्ये भारताने बुद्धिबळाचा शोध लावला. इथं अनेक गोष्टी तुम्हाला पाहायला, दुर्मिळ वस्तू इथं पाहायला मिळतील. आणि गंजिफा आहेत, हा सोंगट्यांचा खेळ आहे. त्याचबरोबर इथं अत्यंत मौल्यवान पुस्तक आहे. शिवाजी महाराजांच्या हयातीत शिवाजी महाराजांना भेटलेला त्यांच्यावर इतिहास लिहिलेला त्यावेळेने फ्रेंच प्रवासी त्याने ज्या वेळेस तो युरोपमध्ये परत गेला आणि 1687 साली त्याने लिहिलेलं पुस्तक जे इंग्लंडमध्ये प्रसिद्ध झालं, कारण की भारतामध्ये छापखाने नव्हते, ते अस्सल मूळ पुस्तक आपल्या संग्रहात आहे. 1687 साली शिवाजी महाराजांवर लिहिलेलं त्यावेळेने, त्याचा प्रवास वर्णन. आता बघा तुमच्या पुण्यामध्ये
ज्याला धाकटा शेख सल्ला आणि थोरला शेख सल्ला म्हणतात. थोरल्या शेख सल्ल्याच्या ठिकाणी नारायणेश्वर मंदिर होतं आणि धाकट्या शेख सल्ल्याच्या ठिकाणी पुण्येश्वर मंदिर होतं. त्याचे अवशेष दाखवतो. आणि नारायणेश्वराचा बाण, शिवलिंगाचा बाण फोडलेला इथं आहे आणि पार्वतीच्या ह्याच्या शंकराच्या मांडीवर बसलेल्या पार्वतीचं फोडलेलं शिल्प इथं पाहायला मिळतं. आता इथं तुम्हाला गणपतीचा हात बघायला मिळेल की हातामध्ये पंजामध्ये गणपतीने मोदक घेतलेले आहेत आणि तो पंजा एवढा आहे. याच्यावरून ती मूर्ती साधारणपणाने 30 फूट उंचीची मूर्ती होती गणपतीची. आता शिवाजी महाराजांचे न्यायाधीश प्रल्हाद मिराजी न्यायाधीश आणि आपल्या संभाजी महाराजांचा जो मुख्य कारभारी, ज्याला आपण कवी कलश छांदोगामात्य म्हणतो, हे शांत बसणारे. इथं तुम्हाला आपल्या पुण्याचे प्राचीन, आपल्या पूर्वजांनी 2000 वर्षापूर्वी वापरलेल्या वस्तू खापराच्या, त्याचे अवशेष पाहायला मिळतील. इथं छत्रपती शाहू महाराजांच्या हातात हस्तलिखित पत्र आहे. त्यांनी स्वतः हाताने लिहिलेलं पत्र आहे. अत्यंत दुर्मिळ पत्र आहे. इथं शस्त्र आहेत. इथं अहिल्याबाई होळकरांचं पत्र आहे. सखाराम बापू वकील महाजी शिंदे यांचं पत्र आहे. संताजी घोरपड्यांचं, शंकराजी नारायण पंत सचिव आहे. इथं शिलाहारकालीन अत्यंत मौल्यवान असं पिरळ आहे. इंडो रोमन पद्धतीचं जातं आहे. इथं 2000 वर्षांपूर्वीचा पाट आहे. हा सातवाहनकालीन 2000 वर्षांपूर्वी खोराचा पाटा आहे. इथं कट्यार, तलवारी, अनेक प्रकारचे दानपट्टे अशी शस्त्र आहेत. आता त्याचं काम चालू आहे. आपल्याकडं आता भारत इतिहास संशोधक मंडळाचे अनेक प्रकल्प चालू आहेत. त्या प्रकल्पांमध्ये आपल्याकडं नरेंद्र मुडकुंबी म्हणून रेणुका शुगर हे जे उद्योगपती आहेत, त्यांनी मंडळाच्या संग्रहात असलेल्या 25 लाख कागदपत्र त्याचं करण्याचा खर्च, त्यासाठी त्यांनी 40 लाख रुपयांची देणगी दिलेली आहे. आणि त्याच्यातून काही आपण नवीन ग्रंथही आत्ता आपण प्रसिद्ध केलेले 7 महत्वाचे ग्रंथ. त्या ग्रंथांमध्ये आपण आजपर्यंत शिवाजी महाराजांवर जे जे प्रसिद्ध झालेलं आहे त्यापैकी 70 ते 80% प्रकाशन किंवा पुस्तकं ही मंडळाने प्रसिद्ध केलेली आहे. आणि गेली 113 वर्ष मंडळ त्रैमासिक प्रसिद्ध करतंय. शिवचरित्र साहित्य खंड, शिवकालीन पत्रसार संग्रह असे साधारण 250 पुस्तकं मंडळाने प्रसिद्ध केलेली आहे, की जी अत्यंत दुर्मिळ अशी महत्वाची पुस्तकं, की जी साधन ग्रंथ ज्याच्या आधारे इतिहास लिहिला जातो ती मंडळाने प्रसिद्ध केलेली आहे. त्याचबरोबर आता आपल्याकडं अमेरिकेतले उद्योजक अरुण जोशी यांचं मायदेश फाउंडेशन, त्या अरुण जोशींची मंडळावर अपार श्रद्धा, कारण की त्यांचे वडील मंडळाचे सदस्य होते. म्हणून त्यांनी मंडळाचं भूषण असणारं, महाराष्ट्राचं पुण्याचं भूषण असलेलं आपलं राजवाडे सभागृह, त्या सभागृहाचं मूळ स्वरूप तसंच, कारण की ती हेरिटेज वास्तू आहे, त्या सभागृहाची, त्या इमारतीची जीर्णोद्धार करण्यासाठी आपल्याला त्यांनी 3 कोटी रुपयांची देणगी दिलेली आहे. त्यानंतर आपले पुण्याचे गाडगीळ सराफ अजितराव गाडगीळ यांनी मंडळाच्या संग्रहामध्ये 1600 मिनिएचर पेंटिंग आहेत. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अनेक सर्व पेशवे म्हणजे बाजीरावांचं घोड्यावरचं मूळ चित्र मंडळात आहे. सर्व पेशव्यांची चित्र मंडळात आहेत. सेनापती, छत्रपती, त्याचबरोबर तुम्हाला आश्चर्य वाटेल औरंगजेबाची 4 मूळ चित्र आपल्याकडे आहेत. औरंगजेब, सगळ्या आदिलशाह, चांद बीबीची चित्र, 2 चित्र आपल्याकडे चांद बीबीची आहेत. आदिलशाह, निजामशाह, मुघल बादशाह, आपल्याकडं जहांगीरचं शिकार करतानाचं चित्र आहे.
त्याचबरोबर मुघल बादशाह औरंगजेब आपला अकबराचं मूळ चित्र जे पुस्तकात तुम्ही बघता कुठेही ते मूळ चित्र आपल्याकडे अकबर आहे. एवढंच नव्हे तर बाबराचा बाप फरगाण्याचा सुलतान त्याचंही चित्र आहे. म्हणजे बाबराच्या बापापासून तर शेवटच्या मुघल बादशापर्यंत सगळ्यांची चित्र आपल्याकडं अस्सल मूळ मिनिएचर पेंटिंग आपल्याकडे. त्याचबरोबर धार्मिक चित्र आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल 22 जानेवारीला फेब्रुवारी आपण अयोध्येमध्ये कोणाचं आहे ते बंद करा. हा ते आवाज डिस्टर्ब होतोय ना. आवाज कोणाचा आहे? हा मोबाईल कोणाचा वाजतोय? बरं ठीक आहे. तर अयोध्येमध्ये ज्यावेळेस राम मंदिराचं उद्घाटन झालं त्यावेळेस आपण मंडळाच्या पोथी शाळेमध्ये ज्या धार्मिक पोथ्या आहेत रामायण महाभारत त्यामध्ये फक्त प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्णाचे जवळजवळ चित्र अनेक मिळालेली ती धार्मिक चित्रांचं प्रदर्शन भरवलं होतं. 250 चित्र आहेत की ज्याच्यामध्ये प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्णांची अनेक चित्र आपल्या संग्रहात आहेत. त्याचबरोबर आपल्याकडं मी सांगितलं नाणी आहे ताम्र इस्लाम धर्माच्या प्रसारार्थ दक्षिण भारतात आले. त्यातले शेख सलाहुद्दीन आणि इसामुद्दीन जंजानी हे दोघं पुण्यात आले आणि त्यांनी पहिला मुस्लिम शासक इथला सुभेदार बडा अरब किंवा बरय अरब त्याला सांगून या 2 पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरांचा विध्वंस केला. पहिल्यांदा त्या गर्भगृहाच्या ठिकाणी मशिदींची स्थापना झाली आणि हे 2 मौलवींच्या मृत्यूनंतर त्यांचे दर्गे झाले. त्यालाच आपण थोरला शेख सल्ला आणि धाकटा शेख सल्ला म्हणतो. या दोन्हीही मंदिरांचा उल्लेख संत नामदेवांच्या गाथेमध्ये आहे. ज्या वेळेस संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीमध्ये संजीवन समाधी घेतली त्या प्रसंगी सर्व संत मंडळी तिथे जमले होते आणि त्या प्रसंगी त्यावेळेस संत नामदेव महाराजांनी आळंदी क्षेत्राचं वर्णन करणारं तिथं एक कीर्तन केलं आणि त्या कीर्तनामध्ये त्यांनी आळंदी अलंकापुरीचं महत्व सांगितलेलं आहे. आळंदीच्या पूर्वेला मरकळ क्षेत्रातील केशवराजाचं मंदिर उल्लेख केलेला आहे. आजही मरकळमध्ये केशवराजाचं यादवकालीन मंदिर आहे. आळंदीच्या उत्तरेला खेटकग्राम तिथलं सिद्धेश्वराचं मंदिर आजही राजगुरुनगर खेड मध्ये सिद्धेश्वराचं मंदिर आहे. आळंदीच्या पश्चिमेला चक्रतीर्थ चाकण मधलं चक्रतीर्थ आजही तिथं आहे आणि आळंदीच्या दक्षिणेला पुण्यग्रामातील नारायणेश्वर पुण्येश्वराची मंदिरं असं संत श्रेष्ठ नामदेवांनी आपल्या गाथेमध्ये आळंदी क्षेत्राचं वर्णन करण्यासाठी महती सांगण्यासाठी केलं. ते नारायणेश्वर पुण्येश्वर मंदिरांचा विध्वंस. आता त्याचेच हे अवशेष आहे बघा. हे विष्णूची मूर्ती आहे आणि इथं बघा हे पुण्येश्वराची द्वार शाखा आहे. या द्वार शाखेमध्ये दशावतार शाखा होती. त्यापैकी एक नरसिंह आणि वामनाची मूर्ती आहे आणि बळीराजा तपश्चर्या करतो. त्याच्या शरीरावर संपूर्ण वारुळ जमलेला आहे. हे बघा इथं वारुळ आहे आणि तो बळीराजा वामनाकडून असं मुद्रेमध्ये तो आशीर्वाद घेतोय. वामनाच्या हातामध्ये छत्री आणि अमृत कलश आहे आणि खाली नरसिंह आणि हिरण्यकश्यपू आणि तो याचं तिथं शिल्प कोरलेलं आहे. म्हणजे एका बाजूला 5 दशावतारापैकी 5 अवतार, एका बाजूला 5 अवतार, अशी ही द्वार शाखा, एवढी प्रचंड मोठी द्वार शाखा पुण्येश्वराची आणि त्यांचा विध्वंस झालेला आहे. त्याचे हे अवशेष आज आपल्याकडे आज जे बाजूला पडलेले आहेत. आता बघा ती गणपतीची मूर्ती आहे. तुम्हाला कळेल का ती गणपतीची मूर्ती काय आहे? आपल्याला वाटेल काय एक भंगन मूर्ती आहे, पण ती मूर्ती म्हणजे आपल्या मराठ्यांचं पुण्याचं एक प्रकारचं श्रद्धास्थान आहे. कसबा गणपतीपासून गर्भगृहापासून फक्त 25 फुटावर ठकारांच्या घराच्या तळघरात ती मूर्ती सापडलेली आहे. आपल्याला आत्ताच पंढरपूरमध्ये देवळामध्ये तळघरात काही मूर्त्या सापडल्या. तशीच ही मूर्ती कसबा गणपतीच्या तळघरात होती.
ज्या वेळेस परकीयांचं आक्रमण येईल त्यावेळेस कसबा गणपती ही तांदळ आहे, म्हणजे नैसर्गिक आकार आहे. त्या नैसर्गिक आकारावर शेण, माती, गोमित्र आणि याने सारून घेतल्यासारखं पाठीमाग करून घ्यायचं आणि त्याच्या पुढे ही मूर्ती ठेवायची. शत्रूला हीच ती गणपतीची मूर्ती वाटायची आणि तिच्यावर आघात झाले, तिला भग्न केलं. म्हणजेच आपल्या कसबा गणपतीच्या रक्षणासाठी या गणपतीने आपलं त्याग केलेला आहे आणि तिच्यावर आघात आहे. अशी ती गणेशाची मूर्ती आहे. इथं अनेक शिलालेख. आता बघा, ह्याला विरगळ आहे, याला चतुर्भुज विरगळ म्हणतात. की आओ थांबा थांबा, युद्धामध्ये आपला जर एखादा योद्धा कामी आला तर त्याचं स्मारक करण्याची ही आपली कल्पना आहे. गळू म्हणजे दगड, कानडी भाषेमध्ये दगडाला गळू म्हणतात. वीराचा दगड, वीर गळू. म्हणून हे आपल्या पूर्वज युद्धामध्ये आपल्याकडं असं आहे की जो युद्धामध्ये कामी येतो त्याला स्वर्ग प्राप्त होतं आणि म्हणून ही स्वर्गाची कल्पना आहे. तो युद्ध करतोय, खाली तो मृत झालेला आहे आणि मग तो वैकुंठाला गेला आणि शेवटी तो शिवपदाला, कारण की शिव ही मृत्यू देवता आहे, मुक्ती देवता आहे. म्हणून पती पत्नीसह तो शिवपदाला जाऊन शिवलिंगाची पूजा करतोय. हा एक विरगळाचा प्रकार आहे. हाही विरगळाचा प्रकार आहे. इथं बघा जैन विरगळ आहे पलीकडं आणि विरगळाचे अनेक अप्रतिम असे विरगळाचे इथं गद्धेगळ आहेत, विरगळ आहेत आणि अनेक शिलालेख आहे. असं आता तुम्ही लक्षात ठेवा की नानासाहेब पेशव्यांनी आपल्या कात्रजमध्ये नवीन धरणं बांधली आणि 250 वर्षांपूर्वी भारतातलं पहिलं अत्यंत शुद्ध स्वरूपात बंद नळाने पाणी आणण्याची प्रक्रिया केली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आतापर्यंत खडकवासल्यावरून आपल्या पुण्याला उघड्यावरून पाणी येत होतं आणि लोक त्या पाण्यामध्ये धुणं धुवायची. आता आपण बंद नळाचं पाणी, पण 250 वर्षांपूर्वी भारतात पहिल्यांदा शुद्ध स्वरूपात पाणी. आणि ते दगडाचे पाईप आहेत बघा, एकमेकात अडकवायचे, कुसभोकं घ्यायचे आणि अशा दगडी पाईपलाईन मधून पुण्यात पाणी आणलं होतं आणि जागोजागी हौद करून सगळ्यांना 24 तास पाणी मिळत होतं. ते आपल्या पूर्वजांचं स्मरण. हा जैन विरगळ आहे. आज आपण आता पहिल्यांदा ज्यांनी हे संयोजन केलं, आमचे गणेश राऊत असतील, उमेश पोटे, हे आपलं मोठं काम करतात. महाराष्ट्र टाइम्स, अनेक संस्थांनी मिळून, देसाई कॉलेज, त्यांच्या माध्यमातून आपण सगळे एकत्र झालो. तुम्ही सगळे मंडळी मंडळाच्या प्रेमाखातर मंडळात आलेला आहात. मी मंडळात तुमचं आज स्वागत आणि तुम्हाला धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर आता हे जे राजवाडे सभागृहाची 100 वर्षापूर्वीच्या इमारतीचं नूतनीकरण चालू आहे आणि आता पुण्याचं भूषण असणार, कारण की पुण्यामध्ये अनेक सभागृह आहेत, परंतु एवढं देखणं, नैसर्गिक प्रकाश आणि हवेचा पूर्ण वापर असलेलं, की जिथे एसीची गरज नाही, दिव्याची गरज नाही, असं सभागृह आणि इतकं सुंदर एक स्थापत्य कलेचा अप्रतिम नमुना असलेलं हे राजवाडे सभागृह अगदी काही महिन्यामध्ये आपल्यासाठी खुलं होईल. आपण सगळे आलात त्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.